योग्य मिळाला. चिंता नसावी, तुमच्यावर जास्त जबाबदारी मी देणार नाही. समजण्याला कारण आहे, कारण प्रत्येक बिलासमोर मी जाणार आहे, पण प्रत्येक बिलाला हे सुद्धा कळलं पाहिजे राजे अजमिळा आपल्या सोबत आहे, म्हणजे त्यांना सुद्धा ताकद येईल, सहस्त्र हत्तींचं बळ येईल. तेव्हा पुढे चला. तेव्हा तुमचं सहकार्य म्हटल्यानंतर प्रश्न उरत नाही. जरा बरोबर गरुड, इथं तुमचं काम काय? प्रश्न निर्माण केला. काल प्रभू रामचंद्र यांच्या वतीनं आले. हे जे भांडण निर्माण झालं, हा, याला कारणीभूतच तुम्ही आहात. आम्ही कारण कसे काय? हस्तिनापुरात आणि अयोध्येत जो वादांग निर्माण झालाय, हा, याला जबाबदार तू आहेस. मी होय, बोला. ठामपणे सांगू शकतोय. मला आता तुझ्या समोर बोलायचंच आहे. बोला. कारण या बाजूनं जर तुम्ही लढत असाल तर ज्याला या हस्तिनापूरचा राजा बनलेला तो बोलण्या योग्यतेचा नव्हता, पण आता माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्याल. बरोबर. कारण वैकुंठ नाथांचे वाहन आपण आहात, म्हणजे देव साम्राज्यात आपण वावरतात. हे जे भांडण निर्माण झालं याला कारणच तुम्ही. मला सांगावं, जर का या राजा राम यांनी विश्वाच्या ठाई केवळ पापाचरण केलं आणि ते पाप त्यांना सतावू लागलं, म्हणून अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरविलं. अश्वमेध यज्ञ करत असताना या हस्तिनापुरात त्यांचा अश्व इथपर्यंत आला. इकडे घटना घडली की या हस्तिनापूरचा शास्ता राजे नल आणि केवळ वीर सारे देव साम्राज्यावर स्वारी करून गेले. देव साम्राज्यात युद्ध चालू असताना इकडे घटना ही घडली. राज्य शास्त्र नसताना मिळविलं, पण याला जबाबदार तू कसा आहे? कारण देवताने तुझ्या माती सुद्धा जबाबदारी दिली. तुला माहित होतं अश्व या हस्तिनापुरात आला आणि हस्तिनापूर केवळ राजे राम यांच्या नेतृत्वाखाली हस्तगत करते. त्यावेळी राजे नल यांचा पुत्र साऱ्या सैन्याविषयी देवतांवर चाल करून जात असताना तुम्हाला देवतांनी आज्ञा केली की साऱ्या सैन्यासहित तुम्ही राजे नल यांच्या पुत्राला उचलून दुसऱ्या बाजूला कुठेतरी फेकून द्या. हे केला आणि हे केल्यानंतर जर का जीवनात सद्धर्मी धर्मीय जर होतास तर तू त्यांना सांगायला होतं की देवतांवर स्वारी करण्यापेक्षा हस्तिनापूर कुणीतरी हस्तगत करतय. आणि हे तू त्यांना जर का सांगितलं असतंस तर देवतांचा नाद सोडून ते हस्तिनापूरच्या केवळ जबाबदारी नव्हतं, हे हस्तिनापूर सांभाळलं असतं. हस्तिनापूरचा शास्ता या हस्तिनापुरात आला असता, पण इथं सुद्धा तुला भांडण लावून द्यायचं होतं. एवढे दिवस तुला पराक्रम गाजविता आले नाही. तू पराक्रमाच्या जोरावर सैन्य आणि राजे नल यांच्या पुत्राला नेऊन टाकलं. पण ते जर सांगितलं असतंस तर हे घडलं नसतं. तेव्हा आता तुम्ही मला सांगा, राजकर्ते ना यांना मी जाऊन सांगितलं नाही. राजकर्ते ना ज्यावेळी स्वर्ग साम्राज्यावर आक्रमण करायला गेले होते त्यावेळी तुम्ही काय करत होता? मी तिकडेच होतो. का गेला होता? का गेला होता राजकर्ते? नाही, सॉरी म्हणजे इथं कोणी मी का गेलो? कारण माझा शब्द आहे राजे सोमेश्वर यांना, जोपर्यंत हा शतगुप्तेश्वर जिवंत आहे तोपर्यंत या हस्तिनापूरचा खंबीर योद्धा म्हणून
ज्यावेळी केवळ हस्तिनापुराला गरज लागेल त्यावेळी हस्तिनापुराच्या विस्तारासाठी हा शतकुंभेश्वर रटणार आहे. त्याचप्रमाणे राजे नल यांच्या समवेत देवतांना स्वारी करून हा शतकुंभेश्वर गेला. हस्तिनापुराच्या ठिकाणी जर का राजकर्ते राजन शास्त्रा नादारात तुम्ही जर का हस्तिनापूर सांभाळायला इथं राहिला असतात तर ही कृती या क्षणी घडली नसती. पण याची कल्पना सुद्धा नव्हती, कारण राजे राम आणि आम्हा हस्तिनापुराचं वैरत्व नव्हतं. पण न रावणाकडे उतवणं भविष्यात हे जर तुम्हाला पटलं असतं की हस्तिनापुराने केवळ अयोध्येत वाद होता उपयोगाचे नाही तर तू सांगितलं असतं. पण तुम्ही धर्मानं वागता, बरोबर धर्मानं राज्य मिळविला. एका मरकटाला राजकर्ता हस्तिनापुराचा बनविला. लाज वाटायला हव्या होत्या तुम्हाला. का म्हणून? कारण प्रत्येक वेळी तुम्ही काही धर्माचे प्रवास करते नव्हे, तुम्ही काही धुतल्या तांदळासारख्या आदर्श समजू नका, कारण तुम्ही सुद्धा अधर्मच केला. प्रत्येक गोष्ट अधर्म तुम्ही मिळविला. मला सांगा, शबर दैत्याला ज्या रामाच्या बंधू लक्ष्मणाला मारिलं हा धर्म होता का? जाणून बुजून मारलं ते तुम्ही ठरवा. नाही. तुम्ही ठरवा. मग तुम्ही बोलतात कसं का? मला कारण आहे. आज बोलायला तुम्ही आम्हाला आरोपी ठरविता. अरे प्रत्येक मला हेच म्हणायचंय, प्रत्येक वेळी आयत्या पीठावर रेवते म्हणण्यासाठी केवळ प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण तत्पर ठरले. केवळ शबर दैत्य परमेश्वराला आत्मसात करून घेत असताना शबर दैत्यांसाठी केवळ शस्त्र पाठविण्याचं कार्य केलं. ते शस्त्र लक्ष्मणानं घेतलं आणि त्या कनक बेटाच्या ठिकाणी असणारा शबर आणि या शबराचं शिरकमल मुडविण्याचं कार्य केलं. आणि हा जो धर्म तुमच्या लक्ष्मणानं केला. जाणून बुजून जर का ते घडवलं असतं तर तो धर्म भंग असता त्यांनी मान्य केलं असतं. पण हे कळत बनवायला ठरविलं गेलं. कारण मला एक सांगा, भक्ती करण्यासाठी कणकाचं वेतन मिळालं होतं का? हो. कुठली भक्ती करत असताना जागा निवडलेली नसते. भक्ती हा एकांतवासात केली जाते आणि एकांतवास मध्ये कणकबेट शबरदत्त्याला मिळलं आणि ते शबरदत्त्याला करत असताना एवढं कणकन शिवपणकेचे कारण नाव लक्ष्मणाला कापले. अशा स्त्रीची केवळ विडंबन करणारे लक्ष्मण हे योग्य होते का? अहो, कणाची भेट म्हणून तुम्ही एकांतवास म्हणतात. अहो, ज्या कणकाच्या भेटात सहजासहजी कुणी जाऊ शकत नाही, अशा कणकाच्या भेटात जाऊन एका चोराप्रमाणे शबर भक्तीसाठी बसतो याची जाणीव लक्ष्मणाला नव्हती. वा. कणकाचा भेट होता. या काटेरी भेटात कुणी नसणार म्हणून त्या अस्त्राचा उपयोग त्या कणकाच्या भेटावर केला आणि कळत न कळत शबर मेला. दोष लक्ष्मणाला देऊ नका. वा, मग मला सांगा, बोला. जर का लक्ष्मणानं दोष देता उपयोगाचा नाही, मग शिवपणकेचे काम न कापले. विश्वाच्या खाली प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य म्हणजे कारण नाथ होय. मग असं असताना त्या स्त्रीचंही विडंबन करताना लाज कशी वाटली नाही कुणाला? लक्ष्मणाला? कारण आज्ञा कुणाची होती? कुणाची? बाबा रामचंद्राची होती. म्हणजे फक्त योग्य काय अयोग्य काय हे जाणण्या व्यतिरिक्त प्रभू रामचंद्र करू शकतात का? काय योग्य आणि काय योग्य होतं पटवून द्या. सुपर्णका तिथपर्यंत काली होती. सुरावतीला पेटून उठली होती. कुठल्या? मग सुरावतीला जर का पेटून उठली होती, मग लग्नाची वाच्यता प्रभू रामचंद्र यांच्या समोर त्यानं का करावी? एकाच गोष्टीसाठी, कारण तिला सुनावणी पेटवायचा होता आणि सुनावणीनं केवळ लक्ष्मणाला आणि रामाला संपवायचं होतं. हे केवळ कृत्य तिचं होतं आणि हे सत्य आहे. मग जर का कृत्य तिचं होतं ना, मग त्या कृत्यासाठी त्या सुनावणीनं तिथपर्यंत ती आली होती. ती कुठल्या स्वरूपात होती? तर सुंदर अशा स्त्रीच्या एका स्वरूपात होती. मग सूड होता. सूड भावना जर का पेटली होती, मूळ स्वरूपात तिथपर्यंत का आली नव्हती? पण मला काय म्हणायचंय, तुम्ही तिचं सौंदर्य झाकण्याचं कार्य केलं, विद्रूप त्या
संपले नसते. तुमच्यात आणि रावणातील फरकच हाय. बरं होय, रावणात आणि केवळ त्यांच्यात फरक हाच आहे. आता सीतामाईचं चौर्य कर्म करून राम घेऊन गेला, हे तुम्ही म्हणा, आम्ही म्हणू शकत नाही. नाही म्हणू शकतो. याला कारण आहे. काय? कारण रावणानं सीतेचं चौर्य कर्म केलं, हे आपल्या उजव्या खांद्यावरून केलं. उजवा खांदा हा केवळ आईसाठी, कन्येसाठी असतो. रावणानं सीतामाईला नेलं, हे केवळ माहेर वासिनी म्हणून नेलं. ती केवळ माहेर वासिनी म्हणून रावणाची कन्याच होती. आणि रावणाची कन्या असल्या कारणानं रावणानं तिला माहेर वासिनी म्हणून नेलं. मान्य करतो. इकडे सीतामाईचं चौर्य कर्म जर का रावणानं अधर्मानं किंवा वाईट हेतून केलं असतं, इकडे तुम्ही शूर्पणखेचे कान नाक कापला, तो तिचे तुकडे सुद्धा पाडू शकला असता. पण तिथं रावणाने केवळ एका स्त्रीचा आदरच केला आणि विडंबन केलं, ते तुम्हा रघुकुलातील मानवाने. तुम्ही सहज वरून गेलात. शूर्पणखेला प्रभू रामचंद्र यांनी एक माहेर वासिनी म्हणून नेली होती. माहेर वासिनीला नेत असते वेळी चोरून गाव न्यावं लागतं. कारण आहे काय कारण? कारण तिचं त्याचं वैरत्व होतं ते रामाशी होतं, त्याचं वैरत्व होतं ते लक्ष्मणाशी होतं. कारण शूर्पणखा ही रावणाची भगिनी आणि रावणाची भगिनी असल्या कारणानं त्या ठिकाणी केलेलं कृत्य लक्ष्मणाचं वाईट होतं. एका स्त्रीला केवळ नाक कान कापण्याचं कार्य लक्ष्मणानं केलं आणि म्हणूनच केवळ त्यांच्याशी वैरत्व होतं. पण रावणानं आपल्या कन्येला रीती रिवाजाप्रमाणे समाजाच्या नियमानुसार आपल्या कन्येला माहेर वासिनी म्हणून घेऊन गेला. माहेर वासिनी म्हणून तुम्ही स्पष्ट करा. मी नाही म्हणणार होते. कारण का ते तुम्हाला स्पष्ट सांगतोय. करायचं तुला काय करायचंय? लंकाधीश रावणाची कन्या सीता नव्हे की काय? सीता जर का होती, होती मी काय म्हणतो? होती. आहे. होतीच म्हणतो. आहे. त्यावेळी आता सांगा आहे नको. आहे, याला कारण आहे, कारण आहे. रावणाची कन्या सीता आहे. कारण सीता ही जन्माला आली ती अशुभ नक्षत्रावर, आणि अशुभ नक्षत्रावर जन्माला आल्या कारणानं राज्यात केव्हाही संकट आका वाईट फळ त्याची मिळणार म्हणून तिला एका बंद पेटीत ठेवलं आणि भूमीत केवळ घालण्याचं कार्य केलं. तीच सीता केवळ राजे जनक यांना मिळाली आणि ती जानकी झाली. ती मिथिलेत मिळाली राजा जनक यांना. पण ती कन्या रावणाचीच होती. सीता जाणे रावणा आणि रावण जाणे सीता. मग तुम्हाला तेही अर्थाने सांगतोय. राम जाणे रावणा आणि रावण जाणे रामा. हेही जरा लक्षात ठेवा. आणि आलाच तसे माघारी गेला. ऐकूया, तुम्ही मला हाच तर फरक मला दाखवायचंय. कारण सेतुबंध रामेश्वरी लिंग स्थापना केली आणि याच सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी जर का रावणानं सीतेचा चौर्य करणे अधर्मानं केलं असतं, तर त्या ठिकाणी सीतेला केवळ त्या ठिकाणी आणलं नसतं. आणलं होतं बरोबर. मग आणलं होतं तर मग रावण तुम्ही जे जे मिळविला ते अधर्मानं मिळविला. ज्या राज्यावर ज्याला तुम्ही बसविला, जो सुसेन राजकर्ता या ठिकाणी बनविला, हस्तिनापूर कुणाचं, हस्तिनापूरचा शास्त्र कोण, ज्या मानवानं हे हस्तिनापूर घडविलं, अशा हस्तिनापुरावर एका वानराचं राज्य हे केव्हाही शक्य नाही. आणि त्याच्याही पुढं तेव्हाही शब्द नाही. हे शब्द फोडण्यासाठी आज हा करून तुमचा समोर उभा आहे. असा जर राजकर्ता तुम्ही बसविलात, हे राजकर्ता उतरण्यासाठी पुन्हा त्याला बसविणार आहे. तुला आता मी माणुसकीतून उठविणार आहे, लक्षात ठेव. अरे कारण तुम्ही जे जे केला ते अधर्मानं केला. रावणाचा सेवक केला, विभीषणाला राज्याभिषेक केला. पण विभीषणाला राज्याभिषेक करत असताना ती राजमाता आणि केवळ बाप जिवंत असताना त्यांना कथित न करता केवळ लंकेचा शास्त्र
रावण तुम्ही ठार मारला, पण त्याच्या आई वडिलांना न सांगता राज्याभिषेक विभीषणाला केला. हा सुद्धा तुमचा अधर्मच होता आणि तो धर्म